ऐसे आवडते
ऐसे आवडते मना देवा वादेची त्याची घडावी संगती ऐशी आवडते मला ऐशी आवडते मला ऐशी आवडते मला ऐशी आवडते देवा वादे चित्ती देवा वादे चित्ती वैसे सिद्धी देव वैसे सिद्धी देवा वादे चित्ती देवा वादे चित्ती देवा वादे चित्ती देवा वादे देवा वादे चित्ती त्याची घडावी संगती बरोबर ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मला ऐसे आवडते मना विठ्ठल विठ्ठल टाळ 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 विठ्ठल
देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनासी भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिणे भले संत संघष्टणे ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठ्ठला देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा एक अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायाने परमात्म्याकडे आपल्या अंतःकरणातलं काहीतरी मागणं आणि ते मागत असताना तुकोबारायांची भाषा ही एक अलौकिक अशा स्वरूपाची भाषा आहे. आपल्या अंतःकरणातलं मागणं तुकोबाराय परमात्म्याच्या समोर ठेवतात. झालं असं की प्रतिवर्षाप्रमाणे तुकोबाराय पंढरीच्या वारीला गेले. पंढरपुरामध्ये आल्यानंतर पंढरपूरच्या वारीचा जो नियम आहे, जे शास्त्र आहे, ते तुकोबाराय बोलतात चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. तुकोबाराय बोलतात चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, कुठेतरी हरिकथा कीर्तन प्रवचन श्रवण करायचं, पंढरीनाथाचं दर्शन घ्यायचं, पंढरी क्षेत्रामध्ये जमलेल्या सर्व साधू संतांचं दर्शन घ्यायचं. अशा पद्धतीच्या पंढरीच्या वारीचा नियम तुकोबारायांनी पाळलेला. तुकोबाराय पंढरपूरला आले. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या न्यायानं तुकोबाराय पंढरपूरला आले. त्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं. पंढरीनाथाचं दर्शन घ्यायला तुकोबाराय परमात्म्याच्या मंदिरात येऊन बारीमध्ये उभे राहिले आणि हळूहळू सरकत तुकोबाराय देवाच्या समोर येऊन उभे राहिले. पंढरीनाथाला समोर पाहिलं आणि तुकोबारायांच्या अंतःकरणातली भावना, निष्ठा, श्रद्धा ओतून व्हायला लागलं. देवाला समोर पाहिलं आणि तुकोबारायांना वाटलं बस, ज्याच्यासाठी जन्म घेतला तो डोळ्याला दिसायला लागला. ज्याच्यासाठी आतापर्यंत जन्माला आल्यापासून जीवाचा इतका आटापिटा केला, आतापर्यंत एवढे कष्ट केले, एवढे परिश्रम केले, तो परमात्मा डोळ्याला दिसला. कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. तुकोबारायांच्या मुखावाटे शब्द बाहेर पडायला लागले. कृतकृत्य झालो. आता बघण्यासारखं मिळवण्यासारखं काही राहिलं नाही. अरे योग्यांना सुद्धा न दिसणारा, योग्यांना देखील पकडता न येणारा तो परमात्मा मी आज माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे. योगियाच्या ध्यानी ध्याताला तुडजी, योगियाच्या ध्यानी ध्याताला तुडजी, तो तू आभापासी मागे पुढे, तो आभापासी मागे पुढे. जाताना तुडती, जाताना तुडती, योगियाच्या ध्यानी जाताना तुडती, योगियाच्या ध्यानी जाताना तुडती, योगियाच्या ध्यानी जाताना तुडती.
असणारा हा परमात्मा आम्ही डोळ्यांनी पाहतो. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी पाहता पाहता मनानं पुरे धडी. ज्ञानोबारायांची भाषा तुकोबारायांच्या मुखातून व्यक्त व्हायला लागली. तुकोबारायांना इतकं समाधान वाटलं. या परमात्म्याला आपण पाहावं इतक्या दिवसांची आपली अपेक्षा, कितीदाही पाहिल्यानंतर याला पाहणं डोळे भरून जात नाही. इतकं याचं पाहणं तुकोबारायांना अत्यंत समाधान. देवाच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि तुकोबारायांच्या अंतःकरणातल्या सर्व श्रद्धा निष्ठा भावना तुकोबारायांच्या डोळ्या वाटे पाजरायला लागली. तुकोबारायांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. भल्या भल्यांना न दिसणारा हा परमात्मा, नाहम वसामी वैकुंठे न तत्र योगिनो रव म्हणणारा तो परमात्मा, वैकुंठी तो मी नसे एक वेळ भानुबिंबही न दिसे, योगियांची मानसे उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा, मी हरपला दिवसावा, जेथना मघोष बरवा करीती ते माझे वस्त तुझे माझे वस्त तुझे तुकोबारायांच्या अंतःकरणातल्या श्रद्धा भावना तुकोबारायांच्या डोळ्यावाटे व्यक्त व्हायला लागल्या. तुकोबाराय रडायला लागले. भगवंताला पाहून देवाला काय करावं काय नको अशी तुकोबारायांची अवस्था झाली. पण गंमत अशी झाली की तुकोबारायांना परमात्म्याला पाहून जेवढं बरं वाटलं आणि जेवढा आनंद वाटला त्याच्यापेक्षा लाख पटीनं आनंद तुकोबारायांना पाहून देवाला वाटला. तो मागणाऱ्यांचा कंटाळा आला पण न मागणारा अजून भेटला. देवालाही बरं वाटलं तुकोबारायांना पाहून. आपल्याला पटणार नाही कदाचित पण एक वाक्य बोलतो. पटणार नाही कदाचित आपल्याला तरी बोलतो. ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखा भक्त भेटायला देवालाही नशीब लागतं. देवालाही बरं वाटलं. देवही विचार करायला लागले. कृतकृत्य झालो. आणि ही कोंडी भगवंतानी फोडली. भगवंतानी तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय वारीला तुम्ही आलात, आज माझ्या भेटीला आलात, मला बरं वाटलं. तुमच्यासारखे भक्त माझ्या जवळ आले की मला असं वाटतं की माझी वारी पूर्ण झाली. देवाला बघून अनेकांची वारी पूर्ण होत असेल. वारीला जाऊन देवाचं दर्शन घेणाऱ्याला भक्त म्हणावं एवढी मर्यादित अर्थाची व्याख्या वारकरी संप्रदायाने केली. वारीला जाऊन देवाचं दर्शन घेतल्यानंतर ज्याला ज्याला धन्य वाटत असेल तो भक्त आहे. पण खरा भक्त कोण? देवाचं दर्शन घेतल्यानंतर देवाला जर बरं वाटत असेल तर तो खरा भक्त. तुकोबारायांना बघितलं, देवालाही बरं वाटलं. देव म्हणाले, तुकोबाराय तुम्ही आलात, बरं वाटलं. तुमची माझी भेट झाली, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की या आनंदा प्रित्यर्थ माझ्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली, तुम्ही पूर्ण कराल काय? तुकोबाराय म्हणाले, देवा हे काय बोलणं? अहो आम्ही सेवक आहोत, तुम्ही आमचे स्वामी आहात.
आणि तुम्ही सांगितलेली इच्छा आम्ही पूर्ण करणार नाही. अरे सेवके करावे सांगितले का, असा आमचा नियम आहे. आम्ही गाद्यामध्ये असं बोलून आलोय. तुम्ही जे सांगाल ती इच्छा पूर्ण करायला आम्ही तयार आहोत. तुम्ही फक्त मुखातून इच्छा व्यक्त करा. तुम्हाला काय पाहिजे बोल. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस चिंतिल्यार कडे मनोरथ, चिंतिल्यार कडे मनोरथ. डाळ, डाळ, डाळ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, 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 चिंतिल्यार कडे मनोरथ, चिंतिल्यार कडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. परमात्म्याने आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. तुकोबारायांना सांगितलं. तुकोबाराय म्हणाले मी पूर्ण करायला तयार आहे. बोला काय इच्छा आहे. देवाने आपल्या अंतःकरणातली इच्छा तुकोबारायांच्या समोर व्यक्त केली. भगवान म्हणाले तुकोबाराय तुम्ही आज वारीला आलात, माझ्या भेटीला आलात, मला बरं वाटलं. असं मला वाटायला लागलंय माझ्या मनामध्ये एक अशी इच्छा निर्माण झाली की तुम्हाला काहीतरी द्यावं. या आनंदा प्रित्यर्थ, या भेटी प्रित्यर्थ माझ्या मनात एक इच्छा अशी की तुम्हाला आज काहीतरी द्यावं. तुम्हाला काय पाहिजे तेवढी इच्छा माझ्या समोर व्यक्त करा. एवढीच माझी इच्छा आहे. तुकोबारायांनी देवाची इच्छा ऐकली. तुकोबाराय म्हणाले देवा तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा झाली, गोष्ट खरी. पण खरं सांगू का, मला मागायची इच्छा अजून झाली नाही. तुम्ही द्यायला तयार आहात, पण माझ्या मनात तुमच्याकडे काही मागावं असं अजून वाटत नाही. भगवान म्हणाले अहो मागायला काय हरकत आहे. तुकोबाराय म्हणाले देवा मागायला जर आलो असतो तर भक्त ठरलो नसतो. सगळ्या इच्छा आकांक्षा संपवून मी इथं वारीला आलेलो आहे. मी काही सामान्य अर्थानं इथं केवळ तुमचं दर्शन घ्यावं, किंबहुना नुसतं शिखराचं दर्शन घ्यावं आणि एकादशीला संध्याकाळी गावाकडे परत फिरावं अशी धावती वारी करायला मी इथं आलेलो नाही. ज्ञानपूर्ण अवस्थेमध्ये केलेली वारी आहे. त्याच्यामुळे मला तुमच्याकडे काही मागायची इच्छा नाही, काही मला नको. भगवान म्हणाले नाही नाही तुम्हाला काहीतरी द्यावं अशी माझी इच्छा आहे, तुम्ही मागा. तुकोबाराय म्हणाले देवा खरंच माझ्या अंतःकरणात मागण्यासाठी, आम्ही मागण्यासाठी येतच. संत महात्मे कधीही मागण्यासाठी या मृत्यू लोकावर अवताराला येत नाही. कधी देवासमोर हात पसरणार नाही, कधी जगासमोर हात पसरणार. थोडस सोप्या आणि सूत्राच्या भाषेत बोलायचं झालं तर जो कायम हात पसरतो आणि मागतो त्याला जीव म्हणतात. जो काहीतरी मागतो पण त्याच्या मोबदल्यात भरपूर देतो त्याला देव म्हणतात. आणि काहीही न मागता सर्वस्व देतात त्यांना संत म्हणतात. तुकोबाराय म्हणाले देवा मी मागायला आलो नाही, मला काही मागायची इच्छा नाही. भगवान म्हणाले तुमची इच्छा नसली तरी मी म्हणतो म्हणून तुम्ही काहीतरी मागाल. तुकोबाराय म्हणाले नाही. देव म्हणाले काय अडचण आहे तुम्हाला मागाय. तुकोबारायांनी देवाला आपली अडचणी सांगितली. तुकोबाराय म्हणाले देवा मी तुमच्याकडे मागत नाही, याची 2-3 कारण मी तुम्हाला सांगतो. काय कारण आहे. पहिलं कारण तुकोबारायांनी देवासमोर ठेवलं. तुकोबाराय म्हणाले देवा
मी तुमच्याकडे मागत नाही याचं पहिलं कारण तुम्हाला सांगतो. म्हणे बोला काय कारण आहे, तुम्ही का नाही मागत? तुकोबारायांनी देवाला विचारलं, देवा तुम्ही कधी माझा गाथा वाचलाय का? जरा अवघड आणि कठीण प्रश्न आहे. तुकोबारायांनी देवाला विचारलं, देवा तुम्ही कधी माझा गाथा वाचलाय? देव म्हणाले, तुकोबाराय तुमचं बोलणं किती विपरीत आहे. एकीकडे बोलता मी बोलतच नाही, साळुंखा मंजुळ बोली तसे वाणी बोलविता धणी वेगळाची. हे एकीकडे बोल. तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल, असं दुसरीकडे बोलता बाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे ही तुमची भाषा. आणि एकीकडे मलाच विचारता माझ्या कृपेनं गाथा लिहिता आणि मलाच विचारता गाथा वाचलाय का? तुकोबाराय म्हणाले, देवा एवढं मनावर घ्यायचं कारण नाही, फक्त वाचलाय का नाही एवढं सांगा. भगवान म्हणाले, बोला ना काय तुम्हाला? तुकोबाराय म्हणाले, देवा त्या गाथ्यामध्ये एक प्रमाण. काय प्रमाण? गाथ्यामध्ये मी देवा असं म्हटलंय एका ठिकाणी की जो दुसऱ्या समोर आपली झोळी पसरतो त्याच्या जीवनाला काडी लागू. गाथ्यामध्ये मी एका ठिकाणी असं म्हटलंय, जो दुसऱ्या समोर मागण्यासाठी हात पसरतो आणि झोळी पसरतो त्याच्या जीवनाला काडी लागू दे. भिक्षा पात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे ऐसियासी नारायणे उपेक्षिचे सर्व. गाथ्यामध्ये मी असं म्हटलंय, एकीकडे गाथ्यात बोलायचं एक आणि वागायचं दुसरं, असं आमचं जीवन नाही. मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मनाम अशी महात्म्याची व्याख्या. मनस्यान्यत वचस्यान्यत कर्मण्यान्यत दुरात्मनाम अशी दुरात्म्याची व्याख्या. मनात जे असतं तेच वाचेतून व्यक्त होतं आणि जे वाचेतून व्यक्त होतं तेच कृतीतून व्यक्त होतं त्याला महात्मा म्हणतात. मनात एक वाचेत दुसरं आणि कृतीत तिसरं आलं की समजावं तो दुरात्मा. तुकोबारायांनी सांगितलं, देवा गाथ्यात बोलायचं एक आणि वागताना वागायचं दुसरं असा आमचा स्वभाव नाही. गाथ्यात जे बोलतो तेच मी करतो, तेच आचरणात आणतो. त्यामुळं मी तुमच्याकडे मागणार नाही, कारण मागणाऱ्याच्या जीवनाला काडी लागू दे असं मागेच म्हणून ठेव. त्याच्यामुळं पहिलं कारण आहे मी तुमच्याकडे काही मागणार. भगवान म्हणाले, तुम्ही असं म्हणता की जो मागतो त्याच्या जीवनाला काडी लागू दे, पण तुम्ही मागत नाही आहात ना, मी तुम्हाला देतोय ना. मागितल्यानंतर जीवनाला काडी लागू दे बरोबर आहे, पण मी तुम्हाला द्यायला तयार आहे तर मागायला काय हरकत आहे? तुकोबाराय म्हणाले, देवा खरं सांगू का, दुसरंही कारण तुम्हाला सांग. मी तुमच्याकडे तुम्ही जरी काही युक्तिवाद केले तरी सुद्धा मी तुमच्याकडे मागणार नाही. याचं दुसरं कारण असं आहे की आमच्या वाडवडिलांनी आम्हाला मागायला शिकवलं. काही मागायला मानुची वडिलांची शिकवलं नाही. आम्ही परंपरा चालवणारी मंडळी आहोत. आमच्या वाडवडिलांनी जी परंपरा आम्हाला घालून दिली ती परंपरा चालवणारे आम्ही आहोत. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला कधी असं शिकवलं नाही की देवाकडे जाऊन मागत जा. आम्ही कधी मागायला येत नाही. पूर्वीची मुलं बापाचं ऐकत होती. त्यामुळे तुकोबाराय म्हणाले, देवा आम्ही जर वडिलांची आज्ञा मोडून वडिलांनी घालून दिलेली परंपरा मोडून जर तुमच्याकडे आलो तर आतापर्यंतच्या परंपरेला अर्थ राहणार. आम्ही तुमच्याकडे काही मागू इच्छित नाही. आमच्या मनामध्ये काही इच्छा नाही. देवा माफ करा, मी तुमच्याकडे मागत नाही. भगवान म्हणाले, तुकोबाराय तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला मागू नये असं सांगितलं, ते तुम्ही चालवता बरं आहे, काही हरकत नाही, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण वडिलांनी मागू नका म्हटलं, पुन्हा तेच उत्तर आहे, इथं मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तुमच्या वडिलांनी असं म्हटलंय का की देवानी दिलं तर घेऊ नका? अशी परंपरा आहे तुमची की देवानी जे जे दिलं ते तुम्ही नाकारत जा असं म्हटलंय तरी मी द्यायला तयार आहे. बोला. तुकोबाराय म्हणाले, देवा तरी देखील मी तुम्हाला सांगतो, मला तुमच्याकडे काही मागायचं. भगवान म्हणाले, सांगा. तुकोबाराय म्हणाले, देवा तुम्हाला जर सरळ मार्गाने सांगितलेलं कळत नसेल
तर मी तुम्हाला थोडस तात्विक परिभाषेमध्ये सांगतो की मी तुमच्याकडे का मागत. तुकोबाराय देवाकडे मागणं मागत नाही याचं तात्विक कारण तुकोबाराय देवासमोर ठेवतात. तुकोबाराय देवाला म्हणाले, देवा असं आहे, जो कोणी जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो त्या जीवाच्या ठिकाणी दोन प्रकारच्या शक्ती उपजत असतात. दोन प्रकारच्या शक्ती, एक त्याची कर्तृशक्ती असते आणि दुसरी त्याची इच्छा शक्ती असते. दोन प्रकारच्या शक्ती जीवाच्या ठिकाणी वेदांतानं मानलेल्या आहेत. एक कर्तृशक्ती आणि दुसरी इच्छा शक्ती. आपण जे कर्म करतो, इकडे उठतो, बोलतो, चालतो, लिहितो, झोपतो, हे जे कर्म करायला शरीराची जी शक्ती लागते त्याला कर्तृशक्ती म्हणतात. आणि दुसरी इच्छा शक्ती ती अंतःकरणामध्ये असते. वेदांताच्या नियमानुसार आत्मा अंतःकरणावच्छिन्न झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी जी पहिली वृत्ती उमटते तिला इच्छा असं म्हणतात वेदांताच्या नियमानुसार. इच्छा शक्ती प्रत्येकाच्या ठिकाणी, कर्तृशक्ती प्रत्येकाच्या ठिकाणी. पण देवा याच्यातही 4 प्रकार आहेत. काही मंडळींची कर्तृशक्ती ही संपते आणि इच्छाशक्ती ही संपते, एक वर्ग. काही जणांची इच्छाशक्ती संपते पण कर्तृशक्ती संपत नाही, 2. काही वेळेला एखाद्याची इच्छाशक्ती राहते पण कर्तृशक्ती संपून जाते आणि काही वेळेला एखाद्याची इच्छाशक्ती राहते आणि कर्तृशक्ती राहते. याच्या 4 विकल्प. काही वेळेला असं होतं की एखाद्याची कर्तृशक्ती ही संपून जाते, इच्छाशक्ती संपून जाते. याला वेदांतांनी विदेहमुक्त म्हटले. त्याचं शरीरही राहत नाही, कर्तृशक्तीचा मूळ अधिष्ठान असणारं शरीरही राहत नाही आणि इच्छाही संपून जातात. शरीर नाही, इच्छा नाही, काही नाही. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. ज्ञानोबाराय त्या महात्म्याच्या बद्दल असं बोलतात की त्याचं येणं जाणं संपून जातं, त्याचं पुनर्जन्म त्याचा संपून जातो. पुन्हा जन्माला येणं, मरण, जन्म मरणाचं संसरण संपून जातं. इच्छा संपते आणि प्रारब्धानं मिळालेलं शरीरही त्याचं पडून जातं. त्याची कर्तृशक्ती संपते, इच्छाशक्ती संपते. त्याला विदेहमुक्त म्हणतात, पहिला वर्ग. दुसरा वर्ग असा आहे की काही मंडळींची कर्तृशक्ती राहते पण इच्छाशक्ती संपून जाते. कर्तृशक्ती आहे पण इच्छाशक्ती संपून जाते. या दुसऱ्या वर्गाला जीवनमुक्ताचा वर्ग म्हणतात. तो जिवंत आहे, कर्म करताना दिसतोय, बोलताना दिसतो, चालताना दिसतो, पण अंतःकरणात या इच्छा सगळ्या संपून गेलेल्या असतात. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं चरित्र जर आपण पाहिलं, ज्ञानोबाराय आळंदीमध्ये भिक्षा मागताना दिसत होते. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगताना दिसत होते. ज्ञानोबाराय रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला बोलायला लावताना दिसत होते. ज्ञानोबाराय चांगदेवांना उपदेश करताना दिसत होते. ज्ञानोबाराय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणताना दिसत होते. पण ज्ञानोबारायांचं कर्तृशक्ती जरी जिवंत असली तरी इच्छाशक्ती तेव्हाच मिळाली. अंतःकरणामध्ये काही इच्छा नाही. संतांच्या अंतःकरणात काही इच्छा नसतात. ज्ञानोबारायांनी असं 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी आपल्या पदरात टाकली. पण 9000 ओव्यांपैकी एका तरी ओवीमध्ये असं म्हटलंय का की रोज तुम्ही प्रवचनाला माझी ओवी घेता, कॉपीराईटची 5 रुपयाची एक तरी मनी ऑर्डर आळंदीला करा? तुकोबारायांनी असं कधी 4500 अभंगामध्ये असं म्हटलंय की नेहमी तुम्ही कीर्तनाला माझा अभंग घेता पण कधीतरी एखादी मनी ऑर्डर करा देहूला माझ्या नावाने की तुमचा अभंग आम्ही कीर्तनाला घेतला होता, त्याचं एवढं पाकिट मिळालं, हे तुमचे कॉपीराईटचे पैसे. असं कधी तुकोबारायांनी आपल्या अभंगामध्ये म्हटलंय? काय नाही, कशाची अपेक्षा नाही, कशाची. समाजाने तसं संतांना काही दिलं नाही. मी जरा स्पष्ट बोलणारा माणूस. समाजाने तसं संतांना काही दिलं नाही. दिलं असेल तर शिव्या दिल्या, निंदा केली, नालस्ती केली, मार दिला. याच्या पलीकडे ज्ञानोबाराय तुकोबारायांना काय मिळालं? ज्ञानोबारायांना आळंदी क्षेत्रामध्ये चतकोर भाकरी भिक्षेमध्ये मिळाली नाही महाराज. आपल्याला ज्ञानोबारायांचं चरित्र माहितीये, नुसतं वाचलं तरी डोळ्याला पाणी यावं असं ज्ञानोबारायांचं अलौकिक चरित्र. आज ज्ञानबा तुकाराम म्हणलं तर वारकरी उपाशी मरत नाही. नुसतं त्यांचं नाव घेतलं तर कोणी माय माऊली म्हणते, वारकरी दरवाजात आला बाबा, त्याला घरात बोलवा, गोडधोड काहीतरी पक्वान्नाचं जेवण त्याला खाऊ घालते. पण ज्ञानोबारायांना चतकोर भाकरी मिळाली. मी स्पष्ट बोलतो बरं का, स्पष्ट बोलतो. बोलू का? बोला बोला बोला. ज्ञानबा तुकाराम करत करत माझ्यासारखे बुवा महाराज 3-3 मजली घरं बांधतात. ज्ञानोबारांना झोपडी होती राहायला आळंदीत. ज्ञानोबारांना झोपडी तरी होती का आळंदीत? काही मिळालं नाही. समाजाने काय दिला नाही. कोपला पाटील गावाचे हे लोक तुकोबाराय बोलतात. काय गावामध्ये दुष्काळे आटले द्रव्य गेला मान, काही राहिलं नाही, काही राहिलं नाही. पण भाषा काय निघाली? किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोगोनिती लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित. भाषा केवढी अलौकिक आहे, केवढं मोठं मन लागतं याला, केवढं अंतःकरण मोठं लागतं. संतांनी कशाची अपेक्षा केली नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय कर्म करताना दिसत होते पण अंतःकरणातल्या इच्छा संपून गेल्या. दुसरा वर्ग नाही का, काही राहिलं नाही, काही मिळवायचं राहिलं नाही, काही नाही. ज्ञानोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर
तो कर्म करताना दिसतो मुक्ताचे देह तैसे हालत असे संस्कार वसे तया ते लोक पिसे करता म्हणते ज्ञानोबा म्हणतात केवळ प्रारब्धानं प्राप्त झालेलं शरीर राहिलंय म्हणून कर्म चालू आहे ते शरीर टाकता येत नाही म्हणून टाकत नाहीत अंतःकरणातल्या इच्छा केव्हाच संपून गेले काय राहिला अंतःची ताकद वारंवार संपते पण इच्छाशक्ती संपत नाही आणि संपत नाही म्हणूनच पुन्हा पुन्हा जन्माला यावं किती जन्म झाला गेला गणित नाही जे आता किती वेळा जन्म यावे मरतो इच्छेच्या जोरावर पुन्हा जन्माला चढ भरताना इच्छेच्या जोरावरचा जन्म चुकला नाही तुम्हाला मला काय चुकेल भागवत वाचा आपण अनेक मंडळी अशी आहेत की इच्छा आहे म्हणून केवळ जन्माला येतात मागच्या वासनेच्या संख्येत आपल्याला माहिती असणार प्रमाणे वासनेच्या जोरावर जन्म मिळत असतो इच्छा आहे म्हणून जन्म तुमची आमची कर्तृशक्ती संपते देह पडतो पण इच्छा संपत नाही सांगा आपल्यापैकी किती जणांच्या इच्छा संपल्या कुणाची संपली नाही कुणाची इच्छा संपत नाही जन्माला आलेल्या जीवाच्या इच्छा संपत नाही आणखीन पुढचं बोल यदा कदाचित एखाद्याची इच्छा संपली एखाद्याची इच्छा जरी यदा कदाचित संपली तरी ती इच्छा संपत असताना पुढच्या 10 इच्छांना जन्म देते मग संपत जन्म घेणे लागे वासनेच्या धंगे जन्म घेणे लागे वासनेच्या धंगे